पूर्वा अगो बाई काय झालं आई? हे काय होतंय सुनबाई तुला? अगं अचानक काय झालंय? मळमळ होते खूप. मळमळ होती, उलट्या हो राहिल्या कोरड्या. अगो बाई कुठं गेली होती का ही भवानी शेण खायला? म्हणजे आई काय झालं नेमकं? अरे बाबा तिला कोरड्या उलट्या हो राहिल्या, म्हणजे हिला दिवस गेले या सटवीला. काय? हा माझं पोरग इथं राहत नाही, तू हे चाळे करते का ग? काय हा अहो काय ग? काय काय बोलताय? ऐ, काय काय बोलतो? काय बोलतोय म्हणजे? काल माग टाकीन एक. हा 1.5 वर्ष मी नव्हतो इथं, 1.5 वर्ष कोणामुळे काय तोंड केलंय सांग पटक्यान. अहो असं काहीच नाहीये, तुम्ही काही काय बोलताय हो? काय काय बोलते? कोरड्या उलट्या कधी होत्या माहिती का तुला? हा दिवस गेल्यावर होत्या. हा म्हणजे माझं पोरग तिकडे गेलं. कुठं कुठं शेण खाल्लं? अहो कुठं नाही खाल्लं मी, असं काहीच नाही केलंय. नाव तुम्हाला सांग मला, कुणाचं नाव सांगू? नाव सांग. अहो कुणाचं नाव सांगू? मी काय केलं? कोणामुळे दिवस गेले? कोणामुळे दिवस गेले तुला? हा विश्वासघात केलाय तू, माझा विश्वासघात. अहो नाही केला मी. अहो मी खरंच सांगते, माझं तुमच्याकडनं खूप प्रेम आहे. हा, तुझं प्रेम आहे. माझं पोरग तिकडे मर मरत काम करतो आणि तुला हे चाळे सुचत का? तरी म्हणले बाबा तू नव्हता तर मला सारखं आत्या तुम्ही जा बाहेर, मी करते घरातलं काम. मी उठले का जाय मळ्यात, उठले का जाय म्हणजे- मळ्यात. आणि ही जी अशी चाळे करते का तू हिला? तू रानात गेल्यानंतर 100% कोणतरी येत असणार आहे. अहो आता हा? मी तुमच्यासाठीच चांगलं बोलायचे, तुम्ही जरा तिथं जाऊन आराम करता, मी घरातली कामं करायचे. मला वाटलं नव्हतं तू अशी निघशील म्हणून. हा अहो मी खरंच सांगते हो, मी 1.5 वर्ष झालं तुम्ही इथं नव्हते, तर मी कुणाच्या नादी पण नाही लागले, कुणाकडे बघितलं पण सुद्धा नादीने नाही. लागली ना तू, नादीने लागली म्हणजे कोणाचं पोरग आहे पोटात तुझ्या? कसं काय आलं मग? तुला कोरड्या उलट्या होत्यातच कस काय? अहो नाही होते, तुम्हाला समजत कसं नाहीये? आम्हाला म्हणजे समजत आमच्या नाही. समोर उलट्या करते ना, आम्हाला शिकू राहिली का तू? हा? हो मी काहीच नाही केलंय, मी कुठंच नाही चुकली. हे बघ. पहिलं नाव सांग. सांगायचं हे कोणाचे, हा. पटकन सांगायचं. अहो. नाही तर ना तुझी काय आता हाय गय नाही. कोणाचे कांडे सांग पटकेने, नाव सांग त्या पोराच्या बापाचं. अहो पण हायच नाही, कुणाचे काढ कुणाचं नाव सांगू मी? हा अरे बाबा अजून सुद्धा खरं तुला बोलायला. कळत नव्हतं काही? तू रानात कशाला जात होती? होय, मला काय माहिती टवळे अशी निघणार आहे म्हणून. तुम्हाला माझ्यावर एवढा विश्वास नाहीये का? विश्वास नाहीये, विश्वासघात केला तू माझा. आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय तू. शेण खाल्लं तू. तुम्हाला समजत कसं नाहीये मी काय बोलतेय? आम्हाला सगळं समजत. तूच डोक्यावर पडली गेली शेण खायला इकडं तिकडं. हा? थांब ना, हिच्या बापाला फोन करून बोलून घे. तेच करावं लागणार आहे. हो हा? नका त्यांना बोलू. नको काय बोलू, तुझे हे चाळे कळू दे ना नाव त्यांना. सांग, चल नाव सांग पटकन. अहो मी काय नाही केलं, तुम्ही माझं नाव नका खराब करू माझ्या घरच्यांसमोर. कोण आहे तो, त्याचं नाव सांग पहिलं. नाव सांग. अहो नाहीये कोण, आई समजून घ्या, नाहीये कोण. सुहास तिच्या आई वडिलांना फोन कर. लाव पटकन फोन. त्यांची पोरगी किती शेण खाते ते काय. कधी आले? हा? कधी आले? एवढ्यात काय आणलं का नाही पेढ? बघ कशाला? पेढ आनंदाचा दिवस आहे तुम्हाला ना. याला आगीत तेल वाटायला. याला माझ्यासाठी नाही आनंदात दिवस. मग ज्याचं पोरग आहे ना पोटात त्याच्यासाठी आनंदात दिवस आहे, माझा नाहीये. काय अख्ख्या गावाला सांगत सुट्टा का आता तुम्ही? तू चवच तेवढी घातली, लोकांना सगळ्या कळणारच आहे थोड्या दिवसात. हा कोणाचं आहे? माझ्यासारखं दिसतं का दुसऱ्यासारखं दिसतं? काय बोलायला लाज वाटते का? समजते का काय तुला बोलते? करायला लाज नाही वाटली, मला बोलायला लाज वाटन का? हा गप्प बसा, मी असं काहीच नाही केलंय. बाबार तोंडे. मी काय म्हणतो, जाऊन दे, ते झालं ते झालं. आता पार्ट्या करून टाका कोण लोकांना. हा, पार्ट्या पार्ट्या. करा. आनंदाचा दिवस आहे तुम्हाला. तुम्हाला कमी एवढा आनंद होतोय? हा इथं चाललंय काय आमचं आणि आनंदात दिवस आहे. याला पहिली पार्टी दे. आता काय तुला मांडव मुख्य घ्यायला मुख्य. पहिलं तो घरीच आणते तो मुक्का घ्यायला. याच्या मांडर हागलं पाहिजे पोरग ते. हा, तुम्ही का आमच्या इकडे विष कालवायला आले ते का? काय चालू आहे? पण ते निघा इकडून, निघा पहिले तुम्ही. किती हसू येते त्यांना. बरं चला पाण्यात चला. कशाला? आता तो आनंद दिवस आहे ना, पाण्यात चल ना. मी सगळ्या गावाला सांगतो. हे अरे कशाला जखमेर मीठ चोळतो? गप ना बाबा तू, थांब ना थोडं. अहो तसं काहीच ए, नाही. तसं काही नाही. विषय नको बदलू हा. विषय बदलू नको. अहो मग अख्ख्या गावाला सांगते का? आता त्यांना समजून सांगते ना तसं काही नाहीये म्हणून. किती महिने? कोणला? दावा आहे दावा. हा. कितवा महिना आहे? काय करायचं सांग आता. काय एक काम कर, मला याच्या सोबत राहायचं नाही. मी काय तो लोकांना सांगू राहिलो गावातलं. हा जाय जाय टिंकी लाव सगळीकडे आता. अहो मी काय यांना म्हणते कळलं का ऐकून आता? घ्या. आता हाय ना, हा सगळ्या गावात सांगेल हा मेला चांगला नाहीये. अरे होणारच आहे ते. हा, हा? आपल्या शेजाऱ्याला हिना आलंय. हिना केलंय ते सगळं हिना. अहो माझं ऐकून घ्या. मला मळमळ होते पण माझं पोट पण खूप दुखतंय. मला सकाळपासून खूप पोट दुखतंय माझं. हा, पोट तर दुखणारच ना. हा, अशी चाळे केल्यावर दुखणारच ना पोट. एक काम कर, मारू नको हिला मारू आणि काही नको मारू? करू. काय मारू? एक काम कर, तू ये ना तुझ्या घरी निघायचं. चल घरी निघायचं लगेच घरी. मी काय म्हणतो, हा घटस्फोट. कंजा गलीमध्ये देऊ.
मोठा ढाणी ना मी तुला फेकून. लोकांना सांगतो ना काय सांगतो? अरे माझं पोरगच नाही ते काय सांगतो गावाला? त्या घरात त्याला अरे वाजू नको नका ना, एक तर माझं डोकं उठायला लागलंय. डोकं उठायला लागलं बरं का, असं पानाच घालीन खालून. धरा. 50 मिनिटं दिले सगळ्या गावामध्ये. 50 मध्ये का? तुला 100 देतो, पण प्लीज दौंडी देऊ नको भाऊ. नको का कर नाईटचं काम आपलं. आज देतो तुला पैसे, जाय देते थोड्या वेळाने येतो. 50 रुपये थोबाड बंद कर. ऐका डोकं आउट केलंय बरं का. तोयमुळे दिवस बघायला लागू राहिलेत मला. असं वाटतं डोकं फोडून घ्यावं इथं भीतीला. नका फोडू अहो, मी काहीच नाही केलंय तसं. अगं त्या ऐका शांताबाईच्या पोराला मिळतील 2-2 बायका. या. हो. मी काय म्हणते, तुम्ही आमच्या शेजारी ना लय उपकार करते हेळे राहते. मग दौंडी देतो ना हा? फुकट दौंडी देतो फुकट. ए बाबा सांग काही नाही ते अहो शंभर- ऐका ना, शांताबाईला नातू होणार आहे, हो. ऐका ना, तसं काहीच नाही. नका पसरू तसं काय. प्लीज मी तुमच्या पुढे हात जोडते. तसं काहीच नाहीये. तुम्हाला समजत नाही, अख्खे गाव पुढे माझी इज्जत काढायला लागले तुम्ही लोक. तो इज्जत घातली आमची. काय बोलू त्यांना मी आता? ते फुकट दौंडी द्यायला लागले. बरं डॉक्टरने काय सांगितलं? डॉक्टरला कुठं फोन केला? डॉक्टरला फोन करून बोलू द्या ना कशाला? तपासायला. काय तपास जाता? आमची इच्छा नाही राहिली. ट्रीटमेंट चालू करायला ट्रीटमेंट आपल्याला. त्याचं स्टेटमेंट काय बँकेत आला काय तू? स्टेटमेंट ट्रीटमेंट म्हणजे ते गोळ्या औषध ट्रीटमेंट मध्ये त्याला बरं तुम्ही जायचं काय घेता आता? फोन करतो मी, थांब डॉक्टरला. हिला काय डॉक्टर कडे येतो तपासितो देईच्या आई बापांच्या घरी. नाही नाही तेच करणार आहे मी. एकदा डॉक्टरला बोलितो. हिनं मला सून म्हणून नकोच आहे आता. नाही नाही तिला घटस्फोटच देणार मी. फार भाऊ बंधांमध्ये हिने आम्हाला इज्जत थांब एक नाही मिनिट, दिली. एक मिनिट थांब. हा. हॅलो हा बोला ना. डॉक्टर घरी या बरं. कोणाच्या माझ्या. आपण कोण बोलताय? मी बोलतोय सुहास. श्वास. हा शांताबाईचे पोर सांग. हा शांताबाईचं पोरग. वाट लावे शांताबाई नाही का? हा शांताबाईचं पोर आहे का? हा हा शांताबाईची डिलिव्हरी बाकच होईल. माझी नाही करीत डिलिव्हरी, माझ्या बायकोला दाखवायचंय. बर बर या पटकन. आलाय. आता कळनच ना. तुम्हाला ना काहीच समजत नाहीये. तो डॉक्टर लय हुशार आहे. तो आहे ना बापा सुद्धा नाव सांगन या पोराच्या. हा सांगून द्या ना. आणि जर हे फोटो निघाला ना, मी तुम्हाला जागेच्या जागे सोडून जाईन, समजलं ना? अय तुझी गरज नाही मला, मीच तुला सोडून देतो. तुम्हीच आहे का डॉक्टर आले. शांताबाई? काय काय अहो, काय सांगते हा. आता सांगून नाही सांगायची पाळी बरं आली. दादा नंतर सांगा. बरं कोण पेशंट आहे? सुनानी शान खाल्लं मग अरे अरे अरे. हा, अख्ख्या गावाला सांगता का बँड बाजा देऊन द्याव का ते हे सासूबाईंना द्या वाजवता जसं इकडं हा सांगते. कोण आहे? शांत बसा. तो हा आहे. पैसे मागतोय. हा तो तर आहे ना आमच्या वाईटावरच येतो. हा काचे पण? अरे मीच पाय पाय आलोय. गाडी पेट्रोल टाकायला पैसे होते. डॉक्टर ये मासून आलं एवढं तपास बरं चल. आणि काय ते आम्हाला सांग. चल इकडं. चला, या पोटात. होय. हिची लगेच पिशी भरणार. या, या. पडा पडा काय पडा पडा. काय थांबा ना दर्शी. हो माग पेशंट आहे. काय सांगा? एकाची डिलिव्हरी काय सांगायचं? तुम्ही ते करता का? हा. माणसाला काय काय करता? तुम्ही थांबा मध्ये नका बोलू. काय व्हायचं आणि काय? बघा पटकन काय आहे ते. फक्त मुलगा आहे का मुलगा एवढं सांगा आम्हाला. अय यार गप ना बाबा. अय त्या डोकं आउट केलं बाबा एक. डॉक्टर साहेब हा. तुम्हाला जे काही समजलं ना ते फक्त तुमच्या मनात बरं राहा. काय प्रॉब्लेम काय ऐका मला? ना, कोणाला सांगू नका बरं. नाही हो, मला काय करायचं हो? मी माझा धंदा ते तुला माहिती नाही ते सांगा. आणि पोरग आहे पोरगी ते आताच नाही घेऊन कळत. जायला का बाईला? हा ते कळलं ना आम्हाला. उलट्या उलट्या राहिल्या कोरड्या. कोरडा उलटा अहो झाला का? डॉक्टर नाही हो, मला हो, दिवस थांबा नाही बाई. तुम्ही फक्त पडून राहा. थांबा. बडबड नका करू लय. श्वास घ्या बरं. पोराचा आवाज येतो पोरीचा. डोळे झाका. आवाज येतो ए भाऊ घ्यायचा. घाबरे. रडत पोरग बघू द्या ना. हो, सांग कोण आहे हा? मा पोर आहे. मी या पोराचा सावत्र बाप आहे. ए ना, पोर पाला आतुर झालाय तो. बरं 2 मिनिट लगेच सांग. तुम्हाला आनंदाची बातमी लगेच सांगतो बस. काही करू नका. सावत्र बाप आहे या पोराचं मी. बाई श्वास घ्या. सोडा. सोडूच नको, घेऊन ठेव फक्त 10 मिनिटं थांब तसं. डोळे झाका. कशाला सोडी ती श्वास. नाक दाबा. हा हो भाऊ काय तुका मारायचं काय? हा मग काय काय कायला जिवंत ठेवायचं. नाकन तोंड संगच दाबू का बरं डॉक्टर. दाबा. हा? बरं. काय काय होतंय क्रिया सांगा. काय काय होतं? पोट दुखतंय आणि मळमळ होती खूप. ला- लाता मारित असं पोरगा आतून. थांब रे.
तू डॉक्टर होतो का त्याचा? अरे चेक करू दे ना बाबा. तुला काय जर समजत तर मला काल बोलवलं करा चेक, मी तसा रुपये देणार नाही. ते तर माझ्या मरणाच टपले, तुम्ही रुपये देऊच नका. मी रुपये देणार नाही डॉक्टर. तुला काय चेक करायचं ते कर. हे बघ चाललो मी निघून. अहो डॉक्टर, आज काय करता तुम्ही? हो डॉक्टर साहेब, डॉक्टर असं नका नाही, करायला. अहो मला चेक करा. आवाज काय करू राहिले? काय बोलू द्या पोरगा? अहो त्याच्या डोक्याला टेन्शन झालं. त्यांच्या डोक्यावर झाले परिणाम. या अवदासाने शेण खाल्लं ना म्हणून बरं डोक्याला का? पण आमच्या काल टेन्शन गाडी द्या. येतापासून हो शांताबाई, गणपतरावची पोरं बघा तुझ्या लग्नाची. काय करायचं मग? बरं का झाली? नाही हो, पडा नाही, तुम्ही. येतापासून दे. तुम्ही पडा खाली. काढू. पडा बरं खाली. आता यायला बोलू नका तू मध्ये. गपरे गाडीवर. हा कधीपासून होतंय? सकाळपासून. बरं जुलाब झाली का तुम्हाला? नाही. उलटी हा उलटी होती. किती वखत झाली? आता मग अशीच झाली एकदा. एकच वेळा झाली का? हा जोरात झाली का असे कोरड्या झाली? कोरडी झाली. पातळणी झाली का? नाही, अच्छा. पण माझं पोट खूप दुखतंय. हो का? हा. डोकं नाही, डोकं नाही दुखत. नाही ना? नाही. माझं दुखतंय डोकं माझं. मला थांबा. हा? अहो काय करताय तुम्ही? त्याचं तोंड बांधून टाकी तू तुला बडबड करतो. शांता. हो शांता मी काय होतो? डॉक्टर साहेब थोडं हळूच सांगा. कसं आहे जग जाहीर नको नाही व्हायला. नाही तसं काही नाही घाबरा सारखं काही नाही. हा. बायला ऍसिडिटी. हा का? नीट काय ऍसिडिटी आहे तिच्या याच्यात छातीत जळजळ होती. तुम्ही नीट चेक केलं का? हो डॉक्टर नीट चेक करा. कोरड्या उलट्या कोरड्या उलट्या होत होत्या. तुम्हाला माहिती आहे ना? अहो माक डिलिव्हरीचे पेशंट येते डिलिव्हरी करतो मी. म्हणजे तसं काही नाही का? दिवस अहो, नाही गेले? काहीच नाही. तुम्ही काय शौच घेता का बाई? खरं काय? तसं काही नाही खरंच. अहो काहीच नाही. अरे बापरे. तिला पित्ताचा आजार आहे. तिला जळजळ होती. बाकी दुसरं काही नाही. तिला कोरड्या उलट्या व्हायचा प्रयत्न. हा का? बाया सुन बाई, बोला सासूबाई. तुला पित्त झाला असेल. नाही नाही नाही, मला दिवस गेले तर. अगं सॉरी बर का. तुम्ही तर हा तिकडं. अगं मला वाटलं. डॉक्टर तुम्ही या आता. हा? लगेच म्हणजे आता झालं ना निदान. सॉरी ना. पैसे गता हा, तुम्ही तर इथून जा. तुम्ही नका जाऊ, हे तुमचं घर आहे ना. मी जाते इथून आता. पैसे द्या पैसे. पैसे द्या त्यांचे. 500 रुपये. देतो माय 100 देवटीचे. तुला अंडी देतो खायला अंडी. मला डिलिव्हरी पेशंट मी काय म्हणते, या डॉक्टरांची फी दे, याला नको देऊ काहीच. मी देतो ऑनलाईन पाठवतो पैसे द्या हो, तुम्हाला. पैसे द्या. डॉक्टर ऑनलाईन देतो ना राव. ऑनलाईन देतो जा. आता तुला एक सांग का तेव्हा डिलिव्हरी केली ना तेव्हा 1000 रुपये राहील तो आता. आता काय ते काढू राहिले का मग आता तुम्ही? किती वर्ष झाली सांगा बरं. म्हणजे पोराचं लग्न केलंय का? माझ्या हा? डिलिव्हरी टाइम म्हणजे तू देतो. किती बापटी लागली सांग बरं. आणि मला पाहू करून बोलून घेतलंय. बाबूराव गरिबीला लाज नाही ना डॉक्टर साहेब. म्हणजे पोरा सर्व्हिसला आहे बाहेर. आहे पण आताच लागले ना ते. त्याला कुठं पगार आहे अजून? मी- मग टिपेले बरं का तो 1000 रुपये जरा राहू दे. बाबाराव देतो ना मी. पण तू ईश्वराची डिलिव्हरी माका जरा कराय मला माहिती. मला नातू झाला का देते मग. हा सर का? हो सर देतो ना राव. देतो ना ऑनलाईन. अरे मलाच ऑनलाईन मारून राहिला तो. मोबाईल देऊ का तुला? मोबाईल काय करतो? देतो ना डॉक्टर. जा ना तू आता. देतो म्हणलो ना. येऊ का शांत? हा या बरं झालं मी साखर बिकर नाही. बाया, बरं झालं डॉक्टर तुम्ही सांगितलं. नाही तर बाई माई गुणाची सून ग मारू मारू घेत काही नाही त्या पोरीला काही त्रास देऊ नका बोलू नका म्हणू नाही, नका. तिला व्यवस्थित हा आता तिला आणि असं या डॉक्टर आता तुम्ही. काय मी करा बघते आणाच्या पोटी बाकीचं. निंबाचं पाणी प्या. म्हणजे सगळं सगळं तुम्हाला- पेन मी, हो. तुम्ही हा, टेन्शन मी नका. देतो तिला. लिंबू सरबत करून देतो. ह्यांना त्यात घालू घालू का गोळ्या देऊ जरा मग तिला कोरड्या उलट्या नको नको, गोळ्यांची गरज नाही. आता ह्यांनाच कशी औषध बरं, करून चालेल. खाते येऊ बघा का? मी आता. येऊ का शांत? हा या हा या या. माझं मिठो म्हणजे मला लिखू दे तुम्ही जा ना. जा. भेटू आपण थोड्या वेळाने. येतो मी तिकडं. दुकानात. हा हा. काय नाही पित्त झाले पित्त. काही दिवस बिवस जायला नाही नका साऱ्या गावाला टिमकी वाजू. नको सांग का मग? या तुम्ही. ये मेले टपीलाच राहत्या दुसऱ्याचा हसू करायला. आणि तुम्ही तुम्ही तर माझंच हसू केलं. तुम्हाला तर लाजच नाही. स्वतःच्या सुनेचं हसू केलं तुम्ही. बरं मी काय जाऊ दे ना आता. तुम्ही तर गब्बासाव. मला तर तुमच्या सोबत ना राहायचंच नाही. मी ना तुम्हाला डायरेक्ट दिवस देऊन टाकणार आहे. अरे राहा आता आणि दुसरी बायको करून राहा. अगं, हा? मला- मला म्हणता शेण खाल्लं, हे केलं, ते केलं. 1.5 वर्ष मी मग तुमची वाट कशाला बघितली असती? अगं जाऊ दे ना. चुकलं माझं. काय चुकलं? मला वाटलं तसं. काय वाटलं तुम्हाला? गैरसमज झालता माझा. सॉरी. बरं सुन मी इतक्या वेळ म्हणते दोघांनी मला मारू मारू घेतलं. ऐकत नाही माझं काहीच. सुन बाई आमच्या दोघांचा बरं, मी काय गैरसमज झाला. मी परत आलो नाही कुठे भेटले द्या ना 50 काढून. ए बाबा दे रे त्याला 50 रुपये. किती डोकं लावून राहिला हा. 10 रुपयासाठी सारखा माग माग येत राहतो. आता कॅश नाही ना माझ्याकडे राव. 10-20 रुपये दे. नाही येत.
ऑनलाईन येतो. हे घ्या, हे पॅकेट घेऊन जा. सोड हे. द्या. ऑनलाईन देतो मी. आता कळलं का ना अंगाचं कापड होणार. देतो नंतर देतो. लय जीव काढेल तुमची. तुम्ही जिडे प्यायला गेले का त्याचा नंबर द्या, फोन पे करू आम्ही त्याच्या. हा जा. जाऊ का? हा, हा. या. एक सांगू तो अर्धी. एक नाही 2 प्या. नाही आता मला सुनायचं पटलं तुझ्या म्हणलं. हा नाहीतर 3 प्या मी देते ह्यांच्याकडून घेऊन पैसे. चालेल. हा या तुम्ही. आणि ना आता मी तुमच्या पोराला बघा दिवस देते की नाही. सुन बाई असं नको करू ग, किती गुणाची ग तू बाई. मी उगाच येडी बोलले ग बाई लई. माफा. सॉरी. परत जर असं केलं ना तुम्ही, माझ्यावर विश्वास नाही ठेवला ना बघा. नाही मी ना आधी काय करायला लागत होतं, आम्ही पहिले डॉक्टरला बोलवायला लागत होतं. त्याच्या आधीच असा संशय नव्हता घ्यायला लागत ग सुनबाई. आपण दोघं पण चुकलो. आपण आता सुनबाईची माफी मागू, कारण या संशयानेच आहे ना प्रपंच उद्ध्वस्त होत्या. सुनबाई सॉरी बर का. ठीक आहे सासूबाई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत, तुम्ही नका माफी मागू. बाई चुकलंय किती यांचं. गुणाची ग बाई. ह्याच्या पुढून असं नका करू. तुम्हाला माहितीये माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. आणि हे बघ तुला पण सांगते, आजपासून सुनबाईवर कधीच संशय नाही घ्यायचा. बिचारी ना खरंच आहे ना लय गुणी पोर आहे ग. खरंच चुकलं बरं का माझं. देविषयी सोडून जाऊ दे. चल चहा टाक आपल्याला. चला आता तो हा आलाय. आता तेवढंच करते हाय का नाही. तुम्ही टाका ना आलेत तर आता. सुनबाई आता तो एवढ्या दिवसाने आलाय, मस्त तुमच्या आनंदाचे दिवस आहे. चाल मस्त चहा कर, मला बिला आंबला आलाय. चाल बरं चल. कामालाच लावा तुम्ही लोक. तुला काय खरंच दिवस गेले काय आरामात ठेवायला. चल. धर ग. द्या. हे कांदे भरायला त्यानं काम हम्म. व्यवस्थित घेते. हा हो घेते मी. हा बरं त्या बयाला फोन केला का? हा केला येते मी. कांदे भरायला येणार होत्या ना? हा येत आहेत ना ते लोक. आणि ते काय म्हणल्या रोज किती लागत त्यांना काय? ते आता तुम्ही तुमचं बघा बोलून, ते जास्त सांगतायत. पण हे बघ काम केलं पाहिजे त्यांनी बर का, नाहीतर 17 वेळेस नुसतं पाणी प्यायला जाते त्या. हा मी आहे ना लक्ष द्यायला. मी हा. देईन ना तेवढं एक तर भाव नाही कांद्याला काय नाही. आता आपल्याला गरज आहे पैशाची म्हणून विकायला लागू राहिला माहितीये का. नाहीतर विकायचं नव्हता कांदा आपल्याला. बरं मी काय म्हणते, कामाचं सारखंच असतंय. चला ना आपण कुठंतरी जाऊयात. बावट आहे तू काही. काय झालं? कामाचे दिवस आहेत आता आणि तुला फिरायला जायचं का? अहो मग काय हो, घरात बसून बसून लय कंटाळा आलाय मला. हे बघ काम चुकारपणा काय करू नको. एवढं काम झाल्यावर बघू आपण. तुम्ही ना लय शाळेत मला रोज असं सजून धजून बसायला होतं हे शेतात कामासाठी. तुला कोण सांगत मेकअप करून यायचं? तुला सवय लागलेली आहे. रानात कशाला येते असं मेकअप करू? साडी एवढी भारी घातली, रानात जात कुणी असं साडी घालून सांग बरं? मग त्यात काय होतं, सवय मला. काय सवय? मग काम पण करायची सवय लावून घ्या आता. हा बर का? ठीक आहे. तर हे गोणे कर. मी काय करतो मोबाईल चार्जिंग लावून येतो. हा हा जा. तेवढं करून घे पटक्यान. हाव. एक काम ना नुसतं माझ्या महागच लागले. काय बाई नुसते काम काम वैताग आलाय. काय चाललं पूर्वा? अहो दाजी तुम्ही काय बघ, भरपूर काम आहे नाही का तुला? नाही तर काय बघा, नुसतं काम काम. कधी आले तुम्ही? हा कालच आलो मी. हा का? हा, इकडे आलोच नाही. कशात? एकदम मस्त. हम्म. तू कशी? एकदम मस्त. बघा ना नुसतं अहो हे काम करावं लागतं. एवढं तयार व्हायचं इथं काम करत त्याला बसायचं. करू द्यायचं ना. आता ते पण काम करत असतात ना हो दाजी. गडे आहेत ना तुमच्याकडे? अहो आहेत पण ते कधी काम चुकारपणा करतात माहिती का. कधी मनाने काम करणार आहेत का ते. आता तुम्हाला तर माहितीच आहे की. हो ना, पण एवढं शेतात काम करून तुला सवय नाही ना कधी कामाची एवढी? नाहीये पण आता काय करावं लागतं. हा, संसार म्हणल्यावर चालणार त्या गोष्टी. मग आता काय सांगणार. नाही केलं तर परत वरून आपल्यालाच हा, मग ऐकायचं. तेच असतं. मग बरं ताईचं कसं चाललंय? ताई मस्त आहे एकदम. येणार होतो, तिला घेऊन येणार होतो. मग ती नाही आली का? नाही पण ते मुलं होते ना, ती काय ती रडती नाही का छोटी, हा तिला खेळत करमत नाही, तिला तिकडच पाहिजे. तेच ना, घेऊन यायचं होतं ना. आले तर दोघं सोबतच नाही, यायचं पुढच्या की. वेळेस येईल ना. आज माझं काम होतं बाजूच्या गावात, हम्म. म्हणजे तसंच भेटून जा. कुठे गेले कोण? तुझा नवरा? कुठे गेला? अहो कुठं तरी गेले बाबा ते आत्ताच. हा ना. काय सांगितलं माझ्या लक्षात नाही त्यांनी काय हा. सांगून गेले. पण दाजी तुम्ही चेंज झाले बर का. कसं? कसं म्हणजे काय, तुम्ही माझ्या ताई सोबत लग्न करताना माझ्यासोबत गुलुगुलू करायचे का, आता माझ्या ताई सोबत बोलायला भेटर म्हणून. आणि जसं लग्न झालं तुम्ही तुमच्या मिवणीला विसरून गेले नाही, पूर्ण. आता टाइमच नाही. काम, घरचे काम, बाहेरचं काम. लय मोठी माणसं, लय बिझी माणसं झालेत ना तुम्ही. बिझी आता काय वेळ, आता वेळ काढलो, आता वेळ मिळणार आहे.
कारण आता माझं काम इकडेच चालू आहे बाजूच्या गावात. हा आता नेहमी मी होणार आहे, रोज भेट होणार आहे आपली. हो मग तुम्ही ना रोज येत जावा माझ्या इथे. हा मी रोज येईल, मस्त आपण भेटू बोलू वगैरे तिघं फिरायला वगैरे फिरायला वगैरे जाऊयात जातो. आपण. हा मस्त काही बघू वगैरे जवळपास आहे ना तुमच्याकडे बरंच पाहण्याचं. आहेत नाही तर खूप काही काही आहे बघण्यासारखं. आपण मस्त जाऊ. बाहेर पार्टी वगैरे करू आपण. हो मग नक्कीच करूयात. हो काय पार्टीला तर मग हा पार्टीला तर नक्की जायचं बरं का काही होऊन. हा जावंच लागल ना. कुठं जायचं? हा हा तुला काम काय सांगितलं होतं मी? काय झालं? का हो कशी बरे का? तुमचं काय काम आहे इथं? अहो आलो हो. आलो होतो गावाकडे. दाजीत ते माझी कोणती बोलायची पद्धत आहे तुमची? तुला काय सांगितलं होतं मी? हा हा? मग करते ना तुम्ही ना काम. तुला मी गोण्या सांगितलं होतं ना गोळा करायची, हा? मग इथं गप्पा काय मारीत बसली त्यांच्या सोबत? अहो दाजीत ते हळू बोला. काय झालं पण त्यात काय? तुम्हाला नाही बोलतोय मी, हिला बोलतोय. हा तू सांगायचं ना मला कामाचा कटाळा आला, मी नाही काम करणार. हा अहो पण तसं नव्हतंच. दाजी अचानक आले मग बोलायला. अहो किती दिवस झाले भेट नाही आमची माहितीये का? भरपूर दिवस झाले भेटच नाही ना आमची. तेच बरं ना. झालं. अहो खूप तुझ्याकडे दिवसांनी. बघू तुम्ही नंतर. हा? हा, खूप पहिले- दिवसांनी काय? पहिले तर लई भेट व्हायची आमची अशी हा. बोलणं व्हायचं हा ना? आहे ना. हा पहिलं ताईच्या लग्नाच्या वेळेस ना आम्ही खूप गप्पा मारायचो खूप. माहिती तुला का? काम सांगितलं तर थोबड कसं पडलं होतं. हा आता ते आले तर लगेच असं फुलली लगेच फुलासारखी. तुमच्या तोंडात गोडवा हा शब्दच नाहीये का हो? हा येताना नुसतं कडू बोलायला लागतं माझ्यासोबत. प्रेमाने बोलूच नाही शकत का कधी? असं का? हा. मला उलट बोलायला लागली तू आता, होय ग? मग उलट अहो, एवढं काहीच नाही ना, तुम्ही जाऊ बोल. द्या ना, एवढं काही नाही. काय एवढं काय नाही. असंच तुम्ही नका शिकू मला बरं का, आता मी माझं बघतो. माझ्या दाजीशी असं बोलू नका बरं का माझी तुम्हाला. दाजी माझी काय रे? मी आलो काय लावलं आल्यापासून? म्हणून रागाला काही ना. तुम्हाला मी बोलतच नाही, पण तुम्ही ऐका आता, शांत बसा ना तुम्ही. बरं ठीक नाही आहे. दाजी तसं नाहीये त्यांना. असं आहे, माझ्यासोबत बोल ना इकडं. हा माझ्यासोबत बोलू वाटत नाही का तुला? अहो, तुम्हाला हा कळत नाही. दुसऱ्या सोबत बोलत बसली. ओ अहो काय नातं आहे बोलताय? ना आमचं, दुसऱ्यासोबत काय नातं आहे ना. काय नातं आहे ना, मला समजलेलं आहे अहो, सगळं. काय नातं आहे म्हणजे मी त्यांची मेहुणी ते माझे दाजी तुम्हाला एवढं नाही समजत का? तुमचं काय चाललंय ना कळलं मला. काय मी चाललंय? गेले गेले कस काय आले ते? हा अहो मग कधी येणार ते आता? आले विचारलं ना मी कुठे, तू विचारलं ना, विचारलं की नाही आलं का कुठं? विचारला असेल ना, आणि मी नाही इथं, मग अजून भारी वाटलं असेल तुम्हाला, बरं वाटलं असेल, हाय की नाही? मोकळा टाइम भेटला असेल तुम्हाला गप्पा असं काही मारायला. नाही, फक्त पूर्वी बोलायचं, आता बोलणं होत नाही म्हणून आलो मी. बाकी हा काही नाही. आणि असं पण आम्ही असं काही नाही की मोकळा टाइमच भेटायला पाहिजे आम्हाला बोलायला. इथं कामाचा टाइम आहे आपला, आणि तू गप्पा मारीत बसली. तिकडे बाया आल्या असत्या ना वावरात कांदे भरायला. आपण काम कुठं पळून चालले का? करणारच आहे ना मी. कुठं पळून नाही चालले. गोण्या उचल, चल हा राहून द्या, नंतर करता येईल. अहो राहून द्या, मी नाही करणार. गोण्या उचला. नाही मी नाही करणार आता. कोण पाहुणा? दाजी येतो माझे. साडू आहे मा. जाऊन दे पण साडू लय जोय त्या बायको. कस काय? काय मग रोजच आहे नाही ना, काल रोजच आहे? रोज येतो दुपारा. कधी 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 पाहिलं तुम्ही, कधी पाहिलं? होय का थोबाड तोंडी? हा? काय हे असं चाललं काय तू? काय चाललंय माझं? लोक कस काय सांगू राहिले मला? अहो तुम्ही काय बावटी का? ओ काका तुम्ही ह्यांना नसून बघितलं. तुमचं लग्न बिग्न व्हायला का नाही? नाही झालं ना, झालं ना. अहो मग माझी सख्खी बहीण त्यांची बायको आहे. हो ना, मग आहे ना. मग सारखे इकडेच येतात भाऊ तुम्ही. अहो इकडे काम चालू आहे म्हणून आलो होता. बऱ्याच दिवसानं कधी रोज कधी आलो. नाही चांगले माझी मेवणी राहत नाही घरी. घरीच राहते ना. नाही मला वाटलं दुसरीकडे जात असन, म्हणून तुम्ही इकडे येता. अहो तसं काय म्हणजे काय? अरे बापरे, काय बोलण्याची पद्धत आहे? हे बघा, मला माहितीये तुम्ही दिसायला फक्त भोळे आहेत बरं का. हा तुम्ही आतून कशी आहेत ना मला समजलेलं आहे. अहो काय आरोप करताय? असं नाही ना. एक दिवस मी मेवून जावा मला साडूला पाहिलं, असं टेमकावलं हा. टेंगर लाल केलं माझं. तुमचं कस काय? मी असं मेवून जायचो लोबो खाती. तुमच्या वय हा अहो, तुम्ही काय भांडायला आले काय आमचे? मला वाटलं माझ्या मेवणीकडे कशाला गेली. त्या मानानं तुला शांत स्वभावाचा आहे, तुला सण करतो. अहो शांत नाही मी, आता नाही सहन करणार मी, एवढं ऐकून घेतलंय. हा बरं झालं तुम्ही मला नाही सांगितलं. कॅपॅसिटी चांगली सण करायची. काय करताय? सहन बिन काही नाही करीत मी इकडे. अहो, 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 अहो. हांडा अहो, मारायची गरज आहे. बाईला हे बा, हा? असं जर असलं तर बाईला तू नाही करतोय. हा काम धंदे सोडून देतो इकडे येतो माझ्या बायकोकडे. अहो तसं काय? हे बा, सॉरी दाजी. सॉरी काय? आता याच्या पुढे मी तुझ्याकडे येणार नाही. बस मला सॉरी म्हणे सोडून दाजीला सॉरी म्हणती. या- हा? तुम्हाला कळत कसं नाही? हे तुमची चूक आहे. काय चुके माझी? अहो मारायचं काय स- एक दिवस आहे ना, आंब्या खाली माणसं होती त्यांच्या कुणी पाहिजे ना, आंब्या गंगा पकडतो दोघ जण. अहो काय काय बोलताय? बोलताय तुम्ही माकडे झाडावर चढायला? अहो, काय सांगता? कधी त्या परवा दिवशी अहो काका काय खोटं बोलते? मी नसन ती तुम्ही दुसरं ए, कोणाला बघितलं. हे बा गुरुवा नाही खोटं ऐक बोलत. ऐक मी खोटं बोलतेय का? तू खोटरडी आहे. तुम्ही
तुम्ही घोटाळे तुम्हाला कळत नाहीये. मी जर खोटं बोलत असेल ना कोणत्या पोरात मी शपथ खातो गावातलं कोणत्या पोर आणा माझ्याकडून अहो काय बोलताय तुम्ही कशाला लहानले पोरं मारता हा? शपथ खातो हे बा मी. हे बा आजपासून मी येणार नाही तूच तिकडे यायचा दाजी खरंच सॉरी. तिकडे भेटा अहो अहो तिकडे भेटायला काय म्हणला तू मी इकडे येणार नाही बा दगड घालीन तो या. तुमच्याकडे येणार नाही बाबा येणारच नाही ना तिला कशाला बोलली रे बाहेर खाऊ अहो बहिणीला भेटायला येईल ना ती निघ तू इथून चल निघ हा, निघ आणि ते आज ये नव्हतं आणले का का? ते गुलाबजामुन नव्हते आणले मी नको काय बोलता तुम्ही निघ आता तू दाजी सॉरी बरं का. ए, ए, ए. नीट जाऊ. तुला फोन करेल मी तिला फोन करेल नंतर मी निघ ना निघ ना निघ ना दाजी, निघ ना अहो तुम्हाला कळतंय का अहो, काय जाऊ दे हा? पण मेवून आलोय जीव साग गुलाबजाम पावडे घेऊन येतो तू खायला हा ना मी रोज पाहतोय आमच्या हॉटेल पकडून जातो तू घेऊन अहो काका काय कळतंय का किती खोटं बोलते तुम्ही? ते त्याचं काय खोटं बोलायचं विषय तुम्ही कसं बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवते तुम्हाला कळत कसं नाहीये. ऐ, ऐ मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितलं तू नको शिकू मला ऐ मला काय फायदा का तुमच्या भांडण लावून नाही नाही दे 50 कशाला भांडण लावायचे पैसे घेता का तुम्ही? नाही कशाला? 90 रुपयाला. मला ये टेन्शन ये आलं असं बेवडं आहे ए, तुम्ही. तो- या बेवडंच ऐकतात का? तू शांत बस. हा? हे 10 रुपये असं करते दारू- अजून उतरले नाहीये कुणाच्या घरात मी भांडण काय लावतोय ते. होतो जे दारुडे माणूस खरा बोलतो ना तो मला कधी खरा बोलतो नाही बरोबर हा दारू सगळं खरं एक काम बोलतो करू मला लय टेन्शन आलं दोघं 90 आणू गोण्यानी मी वावरात चालले माहेरी बसायचं. गोण्यानी वावरात बया आल्या असत्या मी कांदे नाही भरून घे. जाणार. कांदे भरून घे मी नाही करणार आता कर तुम्ही तुमचं. जाय, जाय, निघ निघ चला काय माणूस आहे बधीर. मला तर ना काय करू काय समजणं झालंय. मी काय माझ्या बहिणीला तोंड टाकू तिला काय सांगू या माणसाने असं केलं दाजींसोबत. काय करू मी आता. दाजींना किती वाईट वाटलं असेल. थकलो हो पार. जाम झालं रे सुनबाई पाणी आण. पाणी आण सोनबाई. मलाच पाणी पाजला. काय म्हणजे? झालं सुनबाई करडू काय राहिली. रडती अहो तुमचा मुलगा आहे की राक्षस आहे हो. काय झालं. झालं काय सांग बरं. काय काय सांगू मी आता तुम्हाला सगळं माझं वाटोळ केलं. वाटोळ केला. हा म्हणजे असं काय असं घडलं काय काय केलं काय त्यांनी तुला. अहो माझ्या दाजीला मारलं. माझं दाजी आलत इथं. तो दाजी काय मारलं का बरं मारलं. काय माहिती काय आलं त्यांच्या डोक्यात. कोणता भूत झपटलाय मला पण नाही समजणं. पोरक मेंटल झाले काय काय ना आपले. अहो, थांबा काहीतरी त्याचा गैरसमज झाला असं. तो दाजी काल आला होता. अहो मला असंच भेटायला आलते ते. काल ते आलते इथं तर म्हंटल चला बाबा मिवणीला भेटून जावा. आम्ही आधी पण असं गप्पा मारायचो. तर या माणसाला कसला उतारला काय माहिती. अगं सुनबाई तुला एक सांगू का. काय करायचं आता लग्न झालं ना दाजी मेवणे बहीण सगळ्यांना विसरून जायचं राहतं. सासरच्यांना ध्यानात ठेवायचं राहतं. सासू सासरा नवरा आणि आपला संसार परपंच बघायचा असतो. हे पाहुणे रावळे कमी अगं माझं करायचे शांती आता. आता बघ नातं सोडून देते का. मग नातेवाईक- असं कसं बोलणं उद्याच्या काय मी जर बोलायची तुम्हाला वाटत बोलले काय? की तुम्ही तुमच्या दाजीशी कशाला बोलता तुम्हाला कसं वाटत. मग. अहो तो पण तुमचाच आहे ना. हा तुमच्या बहिणीचं नवरा म्हटलं काय झालं. अहो पण हिचा दाजी आता जवळजवळ मला वाटतं 3रा 4था चक्कर आहे. काय मी येत राहतो. जाऊ दे आलाच काय तो का काय. अहो नक्की तुम्ही सासूच आहे ना. मग अहो मग असे कसे बोलताय तुम्ही. मग आपण या कधी आई असती तर पोराला समजवलं असतं की बाबा असं का वागला. त्याच्याकडे पाहते ना आता त्याच्याकडे आल्यावर. पाहते म्हणजे पहिलं तुम्ही मला बोलताय. काय ग 2-3 वेळेस आला तिथं मेव ना तेव्हा आपण घरीच होतो ना. हा घरी नाही नाही तर- तेव्हा ते डोळे झाकून बसले होते. अहो बापे माणसाची जात कशी राहती. त्याला काय आलं असेल वेगळं डोक्यात म्हणून त्याने अहो पण तुम्ही पण एक बाईच आहे ना. बाईला जर असं बोलत तर तुम्हाला कसं त्याला वाटायला कोणातरी पाहिजे. शिकवलंय वाटतं कोणातरी 5 दिल्या या वाटतं. पोराच्या अहो ना- हा तुम्हाला सांगते काय ते नाही का तो गावातला तो शिरप्या तो शिरप्या? बेवडा हा. अहो येऊन त्यांनी काय काय भडकवलं म्हणतोय. हे कोणत्या झाडावर बसतात दोघं गप्पा मारत इकडे बसतात तिकडे बसतात. हा सारखा येतो काय मेहुणीला लय जीव लावतो. यांच्यासमोर असं बोलतो. म्हणूनच तिचं टाळ कसं टाकलं काय. अगं तो शिरप्या किती नालायक आपल्याला माहित तू नाही गेला का? कळ लावून आणि दिले यांची भांडणं लावून. अहो पण तुमचा मुलगा ह्याच गावात राहतो ना का कुठल्या गावात राहतो तो त्याला बरं, मी सगळं काय माहिती म्हणते, ना. सुनबाई तू टेन्शन घेऊ नको रडू नको. तो येऊ दे आता आहे ना त्याला चांगला खडसावडी विचारावं अहो तुम्ही. ते तुमचा भाग झाला पण मी माझ्या घरी काय तोंड टाकू. माझी बहीण मला विचारणार नाही का माझ्या नवऱ्यासोबत अशी का का वागली. मारले अहो सक्का दाजी येतो माझा. ए, तो बहिणीशी मी बोलते फोनवर.
सांगते तिला जाऊ दे झाला आम्ही नव्हतो घरी म्हणा घरी समजून नव्हतं सांगत आम्ही चुकला असेल जाऊ दे पोराची जाते ती हा चल नाही नाही मला ना राहायचंच नाही तुमच्या पोरासंग पण नाही तुमच्या सोबत पण नाही तुम्ही ए, मला कधीच समजून घेत सुन नाही. बाई अगं एवढं आम्ही काय वेळ म्हणलं सोडून तुला? दे. आम्ही काय बोलतो का तुला तुला काय बोललो का लग्न मी? या झाल्यापासून- सासूबाई बघा कसे वागतात तिला माझ्यासोबत. तर कवाच तिथं लय घाबरली होती पोराचं लग्न करायला ना आता काय केलं सुन बाईला तुला अहो, मी कुठं काय म्हणू राहिले आता पोराला येऊ दे हाय ना. टाइमच आहे ते कुचक्यागतच वागतात तुम्ही पण बघता समोरच दिसतंय आपलं सगळं. घाबरू सुईचं नाही सुन बाई तुला किती जीव लावी मग ते ते मावालाच काय आहे जीव ना लावता? साथे ते मावालाच आहे ना मग काय नाही, नाही, लोकांचं बाल. आणलं नाही लोकांचं आणलं का मग मी असं वागलं तुम्ही का? आता सुना समोर हा? पान उतारा नाही करायला मग का तू मा असतं तर म्हणजे असं वागलं असतं का या बाय हा? तुम्ही तोंडाला टाचा घाला. काठीच घाली डोक्यामध्ये तवाल्या पोराचं ऐकत राहते प्रत्येक टायमाला मला काय माहित नाही ह्यांना ना जाऊन माझ्या दाजींच्या आणि बहिणीची माफी मागायला लावायची बरं, तरच मी इथं राहता कुठं नाही तर कुठं चालेल. गेलाय तो सांगते कुठे गेला तू कुठे गेला तू दारू ढोसायला ते बेवड्या संघ शिरपे सगळेच का हा त्या आईचा हो. नालायक जावा त्याचे चला तू ते आवरून घे कांदे निवडून बरं घे. घे आवरून आम्ही आलो त्याच्या का पाहते मी आता